मुंबईहून लंडनला जाणारं विमान हे पुन्हा मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय। AI-129 हे विमान टेक ऑफ नंतर काही वेळात मुंबईला परत बोलावण्यात आलंय। पहाटेच्या सुमारास हे विमान निघालेलं होतं, मात्र मुंबईहून लंडनला जाणारं विमान एअर इंडियाचं फ्लाइट क्रमांक AIC-129 जे आज सकाळीच लंडनला निघालेलं होतं, मुंबईहून ते विमान पुन्हा मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे। त्याचं कारण काय हे आपण जाणून घेऊच आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, काय कारण मुंबईहून लंडनला जाणारं AI-129 विमान हे पुन्हा मुंबईला बोलावलंय? बरोबर आहे, ज्या पद्धतीने माहिती मिळते आणि फ्लाइट रडारने जी माहिती दिली त्याच्या आधारावरती ही माहिती पुढे आलेली आहे की एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक AIC-129 हे जे विमान आहे हे जे यापूर्वीच उड्डाण घेतलं होतं, आज सकाळी ते मुंबईवरून उड्डाण झालं होतं, पण ते पुन्हा बोलवण्यात जात आहे मुंबई ते लंडन असा या विमानाचा प्रवास होता। आपण होऊ शकतं काल ज्या पद्धतीनं अहमदाबादमध्ये घटना घडली, लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये ड्रीमलाइनर जे विमान होतं त्यामध्ये जे त्यानंतर मोठा अपघात झाला होता, जवळपास 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। तर त्यानंतर आज सकाळी जेव्हा मुंबईहून जे लंडनला जाणारं विमान होतं ते उडल्यानंतर काही वेळातच त्याला परत बोलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि काही या वेळात आता ते मुंबईला देखील लँड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। मात्र कालच अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानास बाबतीत जी काही दुर्घटना घडली, त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास मुंबईहून लंडनला जाणारं विमान हे देखील काही कारणास्तव पुन्हा परत बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे विमान लंडनला न पोहोचता हे पुन्हा मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय, पुन्हा मुंबईमध्ये लँड होत आहे। त्यामुळे AI-129 या विमानाच्या टेक ऑफ नंतर सुद्धा लंडनला पोहोचण्याऐवजी हे विमान परत मुंबईला बोलावण्यात आलंय। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अहमदाबाद विमानतळावरती पोहोचलेत। विमान दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन मोदी पाहणी करणार आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय आणि या संपूर्ण प्रकरणाची सरकारकडून चौकशी सुरूच आहे। स्वतः पंतप्रधान थोड्या वेळापूर्वीच अहमदाबाद विमानतळावरती पोहोचलेत आणि आता काही क्षणात ते घटनास्थळावरती येतील आणि तिकडे संपूर्णपणे पाहणी करतील। दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला असावा या संदर्भात एव्हिएशन तज्ञ रोहित चंदावरकर यांनी काय सांगितलंय पाहूया। पक्षी धडकला तर त्यांनी काय फार इम्पॅक्ट होत नाही, पण अनेक पक्ष्यांचा थवा जर समजा तुमच्या विमानावर धडकला आणि तो विशेषतः इंजिन्स मध्ये गेला, जो की अमेरिकेमध्ये 2009 मध्ये न्यूयॉर्क मध्ये झालं होतं एका एअरबस A320 एअरक्राफ्टच्या बाबतीत। त्याच्यावर सनिंग नावाचा चित्रपटही निघाला होता, तो अतिशय लोकप्रिय झाला। ते विमान त्यांनी नदीत उतरवून वाचवलं न्यूयॉर्क जवळच्या हडसन रिव्हर मध्ये। तसा काही प्रकार झाल्याची शक्यता मला दिसते आणि बरेचसे एव्हिएशन एक्सपर्ट्स इन्क्लुडिंग काही माजी पायलट म्हणतायत की तसं काहीतरी झालेलं असू शकतं। इंडिगोचे एक पायलट आज मीडियाशी बोलताना म्हणाले, माजी पायलट, की बर्ड हिट हीच शक्यता आता दिसते, कारण त्यांनी अहमदाबाद एअरपोर्ट वरून अनेकदा टेक ऑफ वगैरे केलेत, तर त्यांचं म्हणणं की तिथे पक्ष्यांचे थवे खूप मोठ्या प्रमाणावर असतात। याच घटनेसंदर्भातले अपडेट आपण घेत राहूयात। एक छोटासा ब्रेक